उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या आठवड्याभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं असं नुकसान झालंय। आता आपण जुन्नर तालुक्यातील ओझर या परिसरामध्ये आहे आणि आपण हे पाहू शकताय, हे सोयाबीनचं पीक आहे आणि या सोयाबीनच्या पिकामध्ये या ठिकाणी पाणी साचलंय। खरं तर पावसाने उघडीप देऊन 2 दिवसाचा वेळ झालाय, मात्र अजूनही या शेतामध्ये पाणी साचलंय। अजूनही वाहतं पाणी या सोयाबीनच्या पिकामध्ये येतंय, त्यामुळे ह्या सोयाबीनच्या पिकात पाणी साचलंय, पीक बुडलंय। त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहू शकताय, या ठिकाणी ह्या ओढ्याच्या प्रवाहामुळं हे सोयाबीनचं पीक अक्षरशः वाहून गेलंय। काही पीक खराब झालंय, काही वाहून गेलंय। तर जे पीक आता वावरामध्ये शिल्लक आहे ते पीक या ठिकाणी सडण्याच्या मार्गावरती आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार असून शेतकऱ्याला या ठिकाणी शेतकऱ्यावरती दुबार पेरणी करण्याची वेळ येणार आहे। अशीच परिस्थिती या भागातील अनेक शेतामध्ये पाहायला मिळते। आपल्यासोबत शेतकरी आहेत, त्याला काय सांगाल, तुझ्या सोयाबीनच्या पिकामध्ये पाणी साचले? आता काय बोलणार, आता याच्यामध्ये आमचं बियाची तर पूर्णपणे नुकसान झालेलीच आहे। त्यात अजून सांगायचं तर वावर तयार करणे, दुबार पेरणी होती की नाही याची सुद्धा शंका आहे। पाऊस जर अति कोसळला तर काय नाही, पूर्ण आमचा हंगाम गेले जमा आहे। आज हे पाणी किती दिवस झाले याच्यात पाणी साचलेलं आहे? गेली 8 ते 10 दिवस झाले पाणी कंटिन्यू चालू आहे। आता कंटिन्यू पाणी चालू आहे। किती खर्च आलता हा सोयाबीन लावायला? सोयाबीन बियाणे जर सगळं पकडलं तर एक 15 ते 20 हजार रुपये खर्च आतापर्यंत झालेलाच आहे। काय परिस्थिती, पाणी ओसरल, सोयाबीन पीक टिकेल का नाही टिकणार? नाही, आता ते पूर्ण भुलणार आहे। ते आता जसं ऊन पडेल तसं ते सोयाबीन पूर्ण बसलं जाणार आहे, कारण पाणीच वाहतंय ना आज आपल्या शेतामधलं। धन्यवाद। खरं तर आपण पाहिलं, या ठिकाणी या शेतामध्ये जे आहे अजूनही पाणी वाहतंय आणि या पाण्यामुळे कुठेतरी हे पीक जे आहे आता ऊन पडायला सुरुवात झाली आहे। जसजसं ऊन पडेल तसतसं हे पाणी साचलेल्या पिकामध्ये हे पीक भुलेन आणि हे पीक खराब होईल असं मत या ठिकाणी शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय। त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान होणार आहे आणि शेतकऱ्याला या ठिकाणी दुबार पेरणी करण्याची, दुबार लागवड करण्याची वेळ या ठिकाणी शेतकऱ्यावरती येणार आहे। अशीच काहीशी परिस्थिती इतर भागातील शेतांमध्ये आहे। भात शेतीचं मोठं नुकसान झालंय। भाताची रोपं सुद्धा या पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेलीत, अनेक ठिकाणी शेती खरडून गेली आहे, शेतीचं प्रचंड असं नुकसान झालंय। त्यामुळे प्रशासनाने आता या शेतकऱ्यांना कुठेतरी मदतीचा हात देणं गरजेचं असून पंचनामे करणं गरजेचं आहे। प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना जो आहे मदतीचा हात द्यावा, अशी माफक अपेक्षा या ठिकाणी शेतकरी आता व्यक्त करताना दिसत आहेत। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, जुन्नर, पुणे।